नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण CRI कंपनीचा 5 HP बोरवेलचा सोलर पंप बघणार आहोत। त्यामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन, पाणी प्रेशर, मोटर, मटेरियल सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता, आता सर्वात पहिले आपण जो मेन शिविल खांब आहे तो सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे आणि जवळपास तो 5.5 फूट खोल आहे आणि पूर्ण खालून वरेपर्यंत त्याला सिमेंटामध्ये भरीत आणला आहे, जेणेकरून वाऱ्याने ते उपसू नये त्यासाठी। बघू शकता इथं मटेरियल आहे। आता लगेच आपण वरती स्ट्रक्चर ठेवून देणार आहे। तर बघू शकता ते स्ट्रक्चर खालीच फिटिंग करावं लागतं, वरती बी जमतं पण खाली फिट केल्यानंतर नट चांगल्या पद्धतीने टाईट करता येते, त्यासाठी ते खाली आथरून आणि नट लावून वगैरे टाईट करून वरती ठेवलेलं आहे। बघू शकता त्याला 4 सपोर्ट आहेत आणि इथं पॅनल वगैरे सगळं आहेत। बघू शकता जवळ खाल्ल्या साईडने याला 5 पॅनल येणार आहेत आणि वरल्या साईडना 4 पॅनल येणार आहेत। बघू शकता टोटल 9 पॅनल आहेत आणि हे जवळपास सगळा जो सोलर पंप आहे तो आणि सगळा क्लिपा आणि नटांमध्येच फिटिंग होतो। मित्रांनो बघू शकता तुम्ही, जो शिविल खांब सोडून सगळ्या नटांमध्येच फिटिंग आहे सोलर पंपाची। आता लगेच आपण याच्यावरती पॅनल टाकून आणि सर्व पॅनल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचं काम करणार आहोत। तर बघू शकता आता एक पॅनल ठेवून एकाची नटा लावून आणि मग बाकीचं काम बघणार आहोत। बघू शकता प्रत्येकी पॅनलला जवळपास 4 नटा येतात मित्रांनो, वरल्या साईडना 2 आणि खाल्ल्या साईडना 2, जेणेकरून ते उपसू नये। पटकन जे नटा लावल्यानंतर ना ते जास्त चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे। तर चला आता आपण मोटर बघूया याच्यावाली। तर बघू शकता याच्यात 70 मीटर हेडपंप आलेला आहे CRI कंपनीकडून। त्यांचा बोर जवळपास 280 फूट खोल आहे, तर त्यासाठी त्यांनी 70 मीटर हेडपंप घेतला आहे। बघू शकता 70 मीटर हेडपंप आहे आणि 7 स्टेज आहे त्याला आणि जवळपास तो 200-250 कमीत कमी 300-400 फुटापर्यंत पण चालून जातो। तर तुम्ही पाईपची साईज जर कमी टाकली तर त्याला दाब येतो आणि तो चांगल्या पद्धतीने पाणी देतो। बघू शकता त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी पण आहे, जेणेकरून घाण वगैरे काही आतमध्ये जाऊ नये त्यासाठी। आणि बाहेरून पण तुम्ही जाळी टाकली तरी चालू शकताय, पण शक्यतो गरज नाही आहे। बघू शकता आता मोटर आणि हेडपंप आपण दोन्ही कनेक्ट केलेला आहे आणि बघू शकता त्यांचे जे खोकडे आहे त्याच्यावरती पण माहिती दिलेली आहे। बघू शकता तुम्ही, आणि त्याच्या शेजारी केबल पण बघू शकता 70 मीटरच आलेली आहे, रस्सी पण 70 मीटर आलेली आहे। म्हणजेच तुम्ही जसा हेडपंप घेशाल तसंच पद्धतीने तुम्हाला सगळं मटेरियल भेटणार आहेत। आता यांनी 70 घेतला आहे, त्यांना रस्सी, केबल आणि पाईप सगळं 70 मीटरच आलेला आहे। बघू शकता तिथं पाईप आहे तो बी 70 मीटर आहे आणि जवळपास 2 इंचचा पाईप आहे तो, म्हणजे 2.25 इंचचा। तर बघू शकता तुम्ही आता आपण पॅनल वगैरे सर्व वरती ठेवले आहे आणि सगळ्यांचे नटा वगैरे लावून झाले आहे। फक्त आता ते नटा टाईट करून घ्यायचे आणि सगळ्या पिना एकत्र करायच्या आहे। बघू शकता तुम्ही हे मित्रांनो, हे नट तुम्ही बघू शकता, याला एक खालून लॉकचा ऑप्शन दिलेला आहे। हा खाल्ला जो नट आहे तो थोडा जास्त टाईट केला का तो खुडून जातो आणि वरच्या साईडला पाना बसत नाही, त्यासाठी जेणेकरून कोणाला पॅनल खोलता येऊ नये त्यासाठी ते ऑप्शन दिलेलं राहतं। तर तुमचा सोलर पंप लांब कुठं असेल घरापासून तर तुम्ही ते नट लॉक करू शकताय, पण शक्यतो विचार करूनच तोडा, कारण की एकदा नट लॉक झाला की त्यानंतर खोलता येत नाही तो आणि तिला ग्राइंडर मशीन पण जात नाही, त्यासाठी काळजीपूर्वक नट तोडा मित्रांनो। तर बघू शकता काही ठिकाणी नट लावायचे राहिले, तर आता आपण मोटर जी आहे ती आपण सोडून देऊया। बघू शकता आता आपण मोटर आणि हेडपंप आणि त्याला पाईप पण जोडलेला आहे। आता याला खालून रस्सी बांधली असती, पण ते खालून एकदम चोपडे, त्यासाठी आपण इथून वरूनच रस्सी बांधलेली आहे। बघू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला सोडायचे आहे, जवळपास 280 फूट खोल आहे आणि आता आपण कंपनीकडून 210 फूट पाईप आलेला आहे, तर आपण 200च्या आसपास मोटर सोडणार आहे आणि 10 फूट पाईप वरती ठेवणार आहेत। बघू शकता इथं गाठणीला ते टाय वगैरे लावले आहे। हा पाईप पूर्ण मोकळा केलेला आहे, बघू शकता भरपूर तिकडं आहे आणि तिकडं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि 200 फूट केबल असल्यामुळे त्यांनी वरची जी केबल आहे ते त्यांनी घरून टाकलेली आहे। बघू शकता, चला आता आपण सोडून देऊया आणि याचा पाणी प्रेशर बघूया। बघू शकता खाली वर सोडायला काढायला सुद्धा एकदम हलकी मोटर आहे, जड काहीच नाही आहे। इलेक्ट्रिक मोटरपेक्षा थोडीशी सोपी आहे ती।
तर बघू शकता इथं आपण आता कंट्रोलर टेस्टिंग पुरता खालीच ठेवलेला आहे. बघू शकता आता सगळी फिटिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं पॉवर वगैरे सर्व माहिती आलेली आहे, कंपनीचं नाव वगैरे. आणि मोटर चालू बंद करण्यासाठी जो कंट्रोलर आहे त्याच्या खाल्ल्या साईडला खटका दिलेला आहे, बघू शकता ऑफ ऑनचा. आता आपण मोटर चालू करून लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया. हे जॉईंट पण आपण आता उलटी पालटी बघण्यासाठी उघडेच ठेवले आहे आणि या साईडने त्याची सर्व माहिती दिलेली आहे कंट्रोलरची. तर आता आपण पाणी प्रेशर बघूया आणि त्यानंतर ते जॉईंट वगैरे पॅक करूया. तर आता मोटर चालू केलेली आहे आपण आणि चला आता पाणी प्रेशर बघायला जाऊया. बघू शकता मोटर चालू पण झालेली आहे. 10 ते 15 सेकंद लागता मोटर चालू होण्यासाठी सोलरच्या. तर बघू शकता आता मोटर चालू केलेली आहे आणि आता जवळ जाऊन आपण त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता मित्रांनो आपण आता 210 फूट पाईप होता, तर आता इथं 200 फूट खाली सोडला आहे आणि 10 फूट वरती ठेवला आहे, 10 ते 12 फूट आहे. तर बघू शकता तुम्ही हा पाणी प्रेशर उन्हाच्या भरात चालू केले आहे आपण आणि जवळपास 200 फुटावरून अशा पद्धतीने पाणी दिलेलं आहे. तर बघू शकता हा पाणी प्रेशर 2.25 इंचचा पाईप आहे. हा पाणी प्रेशर तुम्हाला कसा वाटला बोरवेलचा ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. चांगलं पाणी मारलं रे, एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारला आहे. तर चला आता सोलर पंपाविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर बघू शकता मित्रांनो आता इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. वरल्या साईडना 4 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडना 5 पॅनल आहे. जवळपास 9 पॅनल आहे टोटल. आता आपण जवळ जाऊन तिची मधली माहिती घेऊया. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. त्याला डायरेक्शन वगैरे पण दिलं आहे. त्याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूनं असतं मित्रांनो. बघू शकता ती क्लिप लावली. आता आपण टेस्टिंग झाल्यानंतर आता तो परत कंट्रोलर तिथं लावून देणार आहोत. बघू शकता या साईडना पण तुम्ही बघू शकता या साईडना बी आणि त्याच्या शेजारी ते वीज यंत्र पण लावलेलं आहे. जवळपास 2-1 फूट आहे लांब. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण मोटर चालू केलेली आहे. बघू शकता हे सपोर्ट वगैरे चांगल्या पद्धतीने 4 सपोर्ट दिलेले आहे जेणेकरून वाऱ्या उदाने ते उपसून त्यासाठी. बघू शकता इथं आर्थिंग पण जोडलेली आहे. तर मित्रांनो ही बॉडी आर्थिंग आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झाला तर काही टेम्परेचर मायनस करून या आर्थिंगच्या रोडाद्वारे जमिनीमध्ये जातो मित्रांनो. बघू शकता तुम्ही त्यासाठी ही बॉडी आर्थिंग दिलेली असते आणि जी मेन आर्थिंग आहे ती कंट्रोलरमध्येच असते. तर बघू शकता इथं पॅनल पण दिलेलं आहे. 535 वॅटचे पॅनल आहे. बघू शकता तुम्ही अल्पेक्स सोलर कंपनीचे 535 वॅटचे प्रत्येकी पॅनल 535 वॅटचा आहे. बघू शकता तुम्ही आणि या 2 वायरीला आपण दुसऱ्या पिना केलेला आहे कनेक्टर पिना म्हणजे MC4च्या. या साईडनं हे वीज यंत्र लावलेलं आहे म्हणजेच आर्थिंग अरेस्टर. हे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये जास्त वीज मागतात तर ते या आर्थिंगद्वारे ते खाली जमिनीमध्ये जातं, सोलर पंपावरती पडत नाही. त्यासाठी हे आर्थिंग अरेस्टर लावलेलं असतं मित्रांनो. बघू शकता तुम्ही हे जवळपास सोलरच्या वरच्या साईडना लावायचं असतं. बघू शकता सगळं सर्व काम झालेलं आहे एकदम चांगल्या पद्धतीने. याचा आपण परत एकदा पाणी प्रेशर बघणार आहोत. बघू शकता CRI कंपनीचा याच्यावरती सर्व माहिती दिलेली आहे. किती HP पंप आहे वगैरे सर्व आणि याचे जे कंट्रोलर आहे ते उलटे पालटे झाले तर चालू बंद होती. म्हणजेच 3 HP सोलर पंपाला 5 HP कंट्रोलर गेला तो चालू होत नाही, असं उलट पालट होत नाही मित्रांनो. तर बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही CRI सोलर पंपाचा बोरवेलचा एकदम चांगल्या पद्धतीने पाणी मारलेलं आहे. त्यांच्या बोरला पाणी पण आहे चांगले, त्यामुळे चांगलं पाणी प्रेशर मारलेलं आहे. जवळपास सकाळची आपण 11 का 12 वाजता चालू केली आहे मोटर आणि त्याचा हा पाणी प्रेशर आहे. बघू शकता पूर्ण सोडून दिलेला आहे आपण, फक्त 10 ते 15 फूट वरती आहे. तुम्हाला हा सोलर पंप कसा वाटला आणि याचा पाणी प्रेशर पण कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुमच्याकडे कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.